नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आगामी होणाऱ्या 2025 मध्ये तलाठी भरती असेल व विविध पदांसाठी सरळ सेवेच्या मार्फत TCS मार्फत विविध परीक्षा ह्या होत असतात. त्याचपैकी मुद्रांक असेल, TET असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल आणि त्याचसोबत DMER व इतर सरळ सेवेच्या परीक्षा ह्या होत असतात. या सर्व परीक्षांच्यासाठी आपण सर्वजण तयारी करतात आणि त्याच पद्धतीने आपण मराठी असेल, इंग्रजी असेल, अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल आणि सामान्य ज्ञान असेल अशा विविध विषयांचा आपण अभ्यास करतात. तर टिक्कर मराठी सरळ सेवा या YouTube प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला विविध एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून आपल्याला विविध विषयाचे लेक्चर्स आपल्याला अवेलेबल करून दिले आहेत आणि ज्याद्वारे आजच्याच लेक्चर्समध्ये आपण सामान्य ज्ञान त्याविषयीचं महाराष्ट्र हवामान व खनिज संपत्ती या टॉपिकवरती आपण आज काही अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत. त्याचं विश्लेषण देखील आपण करणार आहोत आणि असेच विविध लेक्चर्स त्या ठिकाणी होत असतात. विद्यार्थी मित्र, आपण जर नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि टेलिग्रामला देखील व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला इतर लेक्चर्स, इतर व्हिडिओज विषयी देखील तिथून माहिती मिळेल आणि अशा ह्या सर्व लेक्चरचा आपण फायदा घेत राहा, जेणेकरून आपले कन्सेप्ट देखील क्लिअर होत जातील. आणि म्हणून अभ्यासामध्ये सातत्य असणं कधीही गरजेचं असतं, कारण आगामी काळामध्ये बऱ्याचशा अशा परीक्षा ह्या होणार आहेत. त्यामुळे आपण अभ्यासाला सुरुवात करायची. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून आपल्याला विविध विषयाची माहिती देखील आम्ही किंवा अतिसंभाव्य प्रश्नांची माहिती देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. याचा नक्की आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. सो आपण सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला आणि बघणार आहोत आपण आजच्या सामान्य ज्ञान या घटकातील महत्त्वाचे असे महाराष्ट्र हवामान व खनिज संपत्ती या टॉपिकवरील काही प्रश्न आपण आजच्या लेक्चर्समध्ये चर्चा करणार आहोत. सो आजचा पहिला प्रश्न आपण अभ्यासूयात. महाराष्ट्र हवामान दिलंय आणि महाराष्ट्र राज्याच्या हवामानाच्या विषयीचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. आता राज्याचं हवामान जर बघितलं तर उष्ण कटिबंधामध्ये मोडतं आणि त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात विभागवाईज हवामान हे आहे. जसं आपण कोकणामध्ये जर गेलो, उष्ण व दमट सम हवामान आपल्याला बघायला मिळतं. मराठवाडा विदर्भामध्ये जर बघितलं आपण तर उष्ण हवामान आहे आणि राज्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून काय मिळत असतो? पाऊस मिळत असतो. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण जमिनी असतील, पठारीय प्रदेश असेल आणि अनुसार जमीन, पीक पद्धती आणि पाऊस या सर्वांचं गणित आपल्याला हवामानाच्या बेसनं अभ्यासायचा असतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रो, मागील प्रश्नपत्रिकांचा जर आपण अभ्यास बघितला की ज्या सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षांच्या मध्ये आपल्याला अशा विविध घटकांवरती, उपघटकांवरती आपल्याला प्रश्न ही विचारली गेली आणि ह्या प्रश्नांचं जर आपण बघितलं की क्वेश्चन ही कशी विचारली जात आहेत आणि त्याचं PYQ आपण लास्टच्या परीक्षांच्या मधील ही बघायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज बांधता येतो आणि प्रश्न कशी आली याचं देखील आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासासाठी एक ट्रॅक मिळतो, एक मदत होते. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, आपण सतत त्या ठिकाणी अभ्यासामध्ये टिकून राहायचंय, सातत्य आपलं ठेवायचंय, यश मात्र नक्कीच मिळत राहतं. आणि म्हणून आपण विविध विषय अभ्यासा, ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये आपण इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, जनरल सायन्स असेल, चालू घडामोडीचा अभ्यास असेल, असे विविध घटक आपण त्या ठिकाणी सामान्य ज्ञानच्या माध्यमातून अभ्यासत असतो आणि आपण देखील त्याची परिपूर्ण अशी तयारी करायलाच पाहिजे. तर बघूयात आपण आज हवामान शास्त्र किंवा हवामान, महाराष्ट्र राज्याच्या हवामानावरती कोणकोणत्या पद्धतीचे क्वेश्चन आहेत आपण अभ्यासूयात. पहिला प्रश्न बघूयात विद्यार्थी मित्र. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी होतो असा प्रश्न आपल्याला विचारलाय. यस, चला तर आपण पहिला प्रश्न अभ्यासूयात आजचा. महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी होतो असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बघा, ए दिलंय माथेरान, बी मसवड, सी जत आणि डी दिलंय आपल्याला अंबोली दिलंय. ओके, 4 ऑप्शन्स दिलीत आणि इथे आपण प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे. तर काय विचारलंय त्यांनी? महाराष्ट्रातला जास्त पाऊस विचारलाय. सो या 4 ऑप्शन मधनं याचं जे उत्तर आहे ते आहे अंबोली. अंबोली हे ठिकाण आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे आणि त्याचं जे स्थान आहे ते स्थान जे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा. कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे स्थान आहे आणि महाराष्ट्र राज्यातला 750+ म्हणजे बऱ्यापैकी चांगला पाऊस त्या ठिकाणी तिथे होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्ये सर्वाधिक जास्त पाऊस आंबोलीला होतो आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे सर्वात कमी जर पाऊस विचारला तर सातारा जिल्ह्यातील दहिवडी नावाचं ठिकाण आहे, तिथे कमी पाऊस होतो. आता आपण जर बघितलं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो सह्याद्रीचा बेल्ट आहे, सह्याद्री जो पर्वत आहे, सह्याद्री म्हणजे इकडे अरबी समुद्र आणि हा सह्याद्री क्रॉस करून म्हणजे सागरी वारे जे ते काय करत असतो, हा सह्याद्री हा अडवत असतो. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये जर बघितलं, ऍक्च्युली सिंधुदुर्ग रत्नागिरी हे कोकणातले आहेत इथले, पण पूर्वेकडच्या सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या भागामध्ये आपण जर बघितला कमी पाऊस होतो आणि सागरी वारे हा जो आपला महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत आहे तो काय करत असतो, ब्रेक करत असतो. त्याच्यामुळे पूर्वेकडच्या भागात अवर्षण म्हणजेच कमी पाऊस होतो. मग साताऱ्यातला काही भाग असेल, सांगली असेल, त्यानंतर सोलापूर जिल्हा कोरडवाहू जिल्हा आहे, पुणे असेल, त्यातले काही तालुके असतील, अहिल्यानगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, त्यानंतर संभाजीनगर असेल, अशा काही भागांच्या मध्ये पाऊस हा कमी होतो. त्याचं रिझन आहे सह्याद्री सागरी वाऱ्यांना ब्रेक करत असतो. सो म्हणून आपल्या महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो, तर नैऋत्य मोसमी वारे. याचं उत्तर आंबोली, लक्षात घेऊया. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढचा. महाराष्ट्रात एप्रिल मे महिन्यात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. ए वळवाचा, बी लू प्रकारचा, सी आवर्त, डी दिलंय यापैकी नाही. असे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलीत, पर्याय दिलीत. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ए वळवाचा. कोणता पाऊस आहे, वळवाचा. सो आपल्याकडे जो पाऊस होतो तो त्या ठिकाणी एप्रिल ते मे महिन्यातला, एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान आपल्याकडे वळवाचा पाऊस. आता काही ठिकाणी आपण आंबेसरी असं देखील बोलतो, आंबेसरीचा पाऊस, जो आंब्यांना फायदा देखील आणि खूप वादळ प्रचंड देखील असतं, फटका देखील काही वेळा बसत असतो. सो म्हणून आपल्याला एकूण मे एंडिंग आणि जर श्रीलंकेमध्ये दाखल होणं, त्यानंतर आपल्याकडे 1 जूनला तिरुवनंतपुरम असेल, केरळ राज्य असेल आणि तिथून महाराष्ट्राकडे सरकत येणं, असा हा प्रवास करत 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 पाऊस आपल्या भारतामध्ये संपूर्ण 15 जुलै पर्यंत संपूर्ण भारतामध्ये तो काय तर प्रसारित होतो, म्हणजे बऱ्यापैकी. सो म्हणून एप्रिल मेच्या दरम्यान हा जो काही पाऊस होतो तो वळवाचा, आणि तो जर बघितला तर नुकसानकारक देखील बरंच असतं. म्हणजे त्यावेळेस होतं काय की प्रचंड वादळ वगैरे, गारपिटीसह तो पाऊस होतो. कृषी क्षेत्राचं म्हणजे शेती पिकाचं बऱ्यापैकी नुकसान त्या काळात होतं. ठीक आहे, सो ऑप्शन ए. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. दक्षिण कोकणातून उत्तर कोकणामध्ये गेल्यास, दक्षिण कोकणातून उत्तर कोकणामध्ये गेल्यास, दक्षिण कोकणातून उत्तर कोकणामध्ये गेल्यास पावसाचं प्रमाण काय होत जातं, म्हणजे काय बदल होत जातो, आपल्याला क्वेश्चन आहे. हे कमी कमी होत जाते, बी वाढत जाते, सी सारखेपणा, डी अति मुसळधार. इथे त्यांनी विचारलंय की दक्षिण कोकणातून उत्तर कोकणामध्ये गेल्यास आहे. सो याचं उत्तर आहे कमी कमी होत जात. या प्रश्नाचं उत्तर आहे कमी कमी होत जात. आता बघा, जसा की हा कोकण आहे, हा म्हणूयात आपण इथे दक्षिण कोकण, हा आहे दक्षिण कोकण. ओके, हा आहे इथं उत्तर कोकण. आता त्यांनी सांगितलंय की इथे दक्षिणेकडून उत्तर कोकणाकडे गेल्यास पाऊस काय होत जातं, कमी कमी होत जातं. म्हणजे आपल्याला दक्षिणेकडून असं वरती जर गेलो आपण तर पाऊस काय होतो, कमी होतो, पाऊस कमी होतो. आणि दक्षिण कोकणामध्ये पाऊस काय असतो, जास्त असतो. म्हणजे इथे जिल्हे कोणते, महसूल विभागानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणामध्ये तर 2 आहेत, लक्षात घ्या. एक येतो त्याच्यातला रत्नागिरी आणि 2 येतो सिंधुदुर्ग. ओके, असं आपण वरती सरकत गेलो तर इथे रायगडच्या वरती मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, मग ठाणे आणि मग येईल पालघर. म्हणजे बघा, दक्षिण कोकणापेक्षा उत्तर कोकणात पाऊस कसा होतो, कमी, तर दक्षिण कोकणामध्ये जास्त आहे, कारण इथून किनारा जवळ आहे आणि अतिघनदाट जंगलाचं प्रमाण देखील आहे. सो म्हणून दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या भागात चांगला पाऊस होतो. उत्तरेकडे जाताना तो कमी कमी होत जातो, हे आपण लक्षात घ्यायचं. सागरी वाऱ्यांचा तिथल्या तिथं फायदा हा जास्त होतो. पुढे जाऊया.
महाराष्ट्रातील कोकण विभागाचे हवामान कसे आहे असा प्रश्न विचारलाय. ए दिले आर्द्र व थंड, बी उष्ण व कोरडे दिले, सी दिलंय उष्ण व दमट आणि डी दिलंय यापैकी नाही असं आपल्याला दिलंय इथे. सो आपल्याला कोकणाचं विचारलंय, तर कोकणाचं कसं आहे हवामान इथे ऑप्शन सी उष्ण व दमट आहे. कोकणाचं दमट. कोकण 30,000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ आहे कोकणाचं आणि कोकणामध्ये एकूण जिल्हे येतात 7. सो म्हणून कोकणाचं हवामान हे उष्ण व दमट आहे. दमट असण्याचं रिझन आहे किनारपट्टी. ओके, अरबी समुद्राचा भाग म्हणून. सो म्हणून त्या भागामध्ये दमट आहेत आणि उष्ण व दमट हवामानामध्ये आपण जर बघितलं तर कोकणातल्या जमिनी ह्या जांभ्या खडकापासून तयार होऊन त्या भागामध्ये जांभी मृदा आढळते. तर फणस असेल, आंबा असेल, काजू असेल, भात पीक असेल, सुपारी, नारळ असेल, मसाला पिकं असतील, या उष्ण व दमट हवामानाचा खूप सारा फायदा त्या पिकांना तिकडे होत जातो. सो म्हणून दमट असेल. आणि म्हणून कापसाचं जे आपण टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहे त्याचं विकेंद्रीकरण देखील किनारपट्टीवरती स्थित असणारी जी प्रमुख शहर आहे महाराष्ट्रातली, गुजरातली, त्या भागामध्ये जास्त आहे. सो त्याला दमट हवामान लागते. सो म्हणून कोकणाचं हवामान कसं आहे, उष्ण व दमट. पुढे जाऊयात. नेक्स्ट, महाराष्ट्राला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती टक्के पाऊस मिळतो असा प्रश्न विचारलाय. ए 25 दिलाय, बी 35 दिलंय, सी दिलंय आपल्याला 50 आणि डी दिलंय आपल्याला 85%. सो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो डी 85%. बऱ्यापैकी पाऊस मिळतो आपल्याला. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती 85% पाऊस हा मिळतो. आता बघा, ही महाराष्ट्राची अशी आपण बाउंड्री. आता नैऋत्य मोसमी वारे जे बघा ह्या भागात असं, ही नैऋत्य दिशा आपली. म्हणजेच महाराष्ट्राच्या बाबतीत कोकणामध्ये म्हणजे नैऋत्य भाग असेल आणि देशामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस म्हणजे 1 जूनला तिरुवनंतपुरम केरळामध्ये दाखल होतो आणि तिथून तो सर्वदूर पसरतो. सो म्हणून महाराष्ट्राला देखील आपल्याकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला ह्या भागाला पाऊस मिळतो. तर इथे पूर्व विदर्भात जर गेलो आपण, पूर्व विदर्भाचा हा जर भाग बघितला, सो इथे ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. कशापासून पाऊस मिळतो, ईशान्य मोसमी वारे. विदर्भ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया असेल तर ईशान्य मोसमी वारे आपण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर 85% नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. पुढचा प्रश्न, 300 ते 750 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या ठिकाणाला कोणता विभाग म्हणून ओळखला जातो असं दिलंय. ए दिलंय अति जास्त पर्जन्य, बी मध्यम पर्जन्य, सी अत्यंत कमी पर्जन्य आणि डी दिलंय जास्त पर्जन्य. सो याचं योग्य उत्तर आहे अति जास्त पर्जन्य. किती, 300 ते 750 सेंटीमीटर हा महाराष्ट्रातला अति जास्त पर्जन्याचा विभाग म्हणून आपल्याला ओळखला जाईल. सो बाकी मग याच्यामध्ये घटच जाईल, मध्यम असेल, अत्यंत कमी असेल, जास्त पर्जन्य असेल तर ते सेंटीमीटरचं प्रमाण कमी होत जातं. आता जसं लक्षात घ्यायचंय की हा जो महाराष्ट्रातला पाऊस आहे आपल्याला, हा सह्याद्री व घाट माथा या दरम्यान आणि विशेषतः कोकणातील काही जिल्हे या भागामध्ये हा जो 300 ते 750 म्हणजे आपल्याला आंबोली येईल, त्यामध्ये महाबळेश्वर येईल. ओके, आंबोली, महाबळेश्वर ही अशी काही ठिकाण आहेत की ज्याच्यामध्ये हा बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातला पाऊस होतो. आणि देशामध्ये मॉन्सून राम असेल, चेरापुंजी, तर म्हणून आपल्याकडे 2.5 mm आकाराची थेंब आणि असा जर तो पाऊस त्या वेळेस झाला तर त्याला रेनी डेज आपण बोलतो. आणि एकदम ढगफुटीसारखा सदृश्य पाऊस आपल्याकडे गगन बावडा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो. गगन बावडा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात कृषी हवामान विभाग किती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. कृषीचा हवामान विभाग ए 3, बी 5, सी 6, डी 9. याचं योग्य उत्तर आहे डी 9. किती हवामान विभाग आहे महाराष्ट्र राज्यात एकूण, कशाचे पण, तर कृषीचे, ते आहेत 9. आता 9 पैकी बघा सर्वात जास्त पाऊस हा कुठे होतो, विभाग क्रमांक 3 मध्ये.
9 पैकी विभाग क्रमांक ऍक्च्युली हा 9 मी थोडासा इकडे लिहितो, ऍक्च्युली दिलंच आहे, हे 9 आहे टोटल हवामान विभाग. सर्वात जास्त पाऊस कुठे होतो? विभाग क्रमांक 3 मध्ये, जो आपला सह्याद्रीला धरून कोकणाच्या आणि जवळच्या भागाचा प्रदेश म्हणून त्या ठिकाणी विभाग क्रमांक 3, जिथे सर्वात जास्त पाऊस होतो. आणि असं जर आलाच आपल्याला की महाराष्ट्रातला सर्वात कमी पाऊस 9 पैकी कृषीच्या कोणत्या हवामान विभागामध्ये होतो, तर त्याचं उत्तर द्यायचंय सर्वात कमी पाऊस. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो, सर्वात कमी पाऊस विभाग क्रमांक 6 मध्ये. हा धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड असेल, धाराशिव असेल आणि सोलापूर जिल्ह्यापर्यंत हा थेट जातो, म्हणजे तिथे कमी पाऊस होतो. आणि सर्वात जास्त पाऊस विभाग क्रमांक 3 मध्ये होतो. सो म्हणून आपल्याला हे माहित पाहिजे. ठीक आहे, हे क्लिअर आहे इथपर्यंत चित्र? ओके, पुढचा प्रश्न अभ्यासूया. समुद्र किनारा लागून असल्यामुळे कोकणात आर्द्रतेचं प्रमाण नेहमी कसे असते, असा क्वेश्चन विचारलाय. की समुद्र किनारा लागून असल्यामुळे तिकडे कोकणामध्ये कशा पद्धतीने त्याचं आर्द्रतेचं प्रमाण नेहमी कसे असते? कमी, डी जास्त, सी मध्यम, तर डी यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे जास्त असते आर्द्रता. कुठे? कोकणात. कोकणामध्ये आर्द्रता, त्याला इंग्लिश मध्ये आपण ह्युमिडिटी असं म्हणतो, जी कोकणामध्ये कशी असते? जास्त असते. पण आपण हेच विदर्भात जर गेलो, विदर्भ, मराठवाडा, त्या भागात कसं असते? ती कमी असते. आता आर्द्रता म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ह्युमिडिटी? आर्द्रता म्हणजे काय? तर हवेतील बाष्प म्हणजेच आर्द्रता होय. हवेतील बाष्प म्हणजेच त्या ठिकाणी आर्द्रता होय. सो म्हणून हायग्रोमीटर नामक उपकरणातनं ते काउंट केलं जातं, म्हणजे त्याचा स्टडी केला जातो. ओके, सो म्हणून हे एक असेल. ह्युमिडिटी ही कोकणामध्ये कशी असते? जास्त. समुद्र किनारा जवळ असल्या कारणाने, समुद्र किनारा लागून असल्या कारणानं कोकणात ह्युमिडिटी जास्त असते. पुढे जाऊया. एका ऋतूत एका वर्षात साधारण पर्जन्यापेक्षा 75% कमी पाऊस झाल्यास त्यास काय म्हणतात? 75% कमी पाऊस झाल्यास त्याला काय म्हटलं जातं? ए अवर्षण काळ, बी बागायती काळ, सी जिरायती काळ आणि डी दिलंय कालबैसाखी काळ. सो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे तर ते आहे ए, अवर्षण काळ. ठीक आहे, अवर्षण काळ हे आपण लक्षात घ्यायचं. किती? 75% कमी पाऊस. आता महाराष्ट्रात हा बराच आहे आपल्याकडे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्यापैकी जो कोरडवाहू जिल्हा आहे, कोरडवाहू ठिकाण असेल महाराष्ट्रातला जिल्हा, सोलापूर जिल्हा म्हणतो, जिथे पाऊस कमी होतो. त्यानंतर दहिवडी ठिकाण असेल, दहिवडी सातारा जिल्हा, तिथे देखील पाऊस कमी होतो. किंवा महाराष्ट्राचा पठारी प्रदेश, इथे देखील काय तर पाऊस कमी होतो. सो म्हणून अवर्षण काळ असेल की जो सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या भागामध्ये तशा पद्धतीचा आपल्याला पाऊस हा बघायला मिळतो. सो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्याला दिलंय ए दिलंय. ठीक आहे, सो म्हणून हे आपण व्यवस्थित लक्षात असू द्यायचे. पुढे जाऊयात. भारतातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी होतो, असा प्रश्न विचारलाय. ए मौसिन राम, बी माथेरान, सी नैनीताल आणि डी दिलंय दार्जिलिंग दिलंय. सो ही 4 ऑप्शन्स दिली. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र ए, भारतातला सर्वात जास्त पाऊस मौसिन राम व चेरापुंजी ही दोन्ही स्थानक आहे आपल्याकडे मेघालय राज्यात, ईशान्य भारत मेघालय राज्यात सर्वात जास्त 11,000+ मिलीमीटर जो पाऊस आहे मौसिनराम चेरापुंजी. कुठे? भारतातला सर्वात जास्त पाऊस मौसिनराम मध्ये. याचं रिझन आहे ईशान्य वारे, आणि ज्याचा फायदा आपल्याला, तिथे 3 टेकड्या आहेत. त्या 3 टेकड्यांचं नाव जयंतिया, गारो आणि खासी. या ज्या 3 टेकड्या आहेत, या तिन्ही टेकड्यांच्यामुळे काय होतो, त्या भागाला पाऊस जो येतो चांगला मिळतो. याचा फायदा ह्या टेकड्यांच्यामुळे ह्या भागाला पाऊस. सो म्हणून भारतातला आणि जगातला देखील सर्वात जास्त पावसाची नोंद मौसिनराम आणि चेरापुंजीच्या भागामध्ये होत असते. सो हे एक लक्षात घ्यायचं. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. हा, पुढचा टॉपिक आहे आपला खनिज संपत्ती ऍज अ मिनरल.
महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये खनिज ही बऱ्यापैकी स्प्रेड झालीत विविध राज्यांच्या मध्ये. मग खनिजांवरनं मागील जर आपण प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला विद्यार्थी मित्रो, तर PYQ मध्ये आपल्याला बघायला मिळेल की एखाद्या खनिजावरनं आपल्याला जिल्हा विचारला जातो की लोह खनिज हे कोणत्या जिल्ह्यात आढळतं, मॅग्नीज हे कुठे आढळतं, बॉक्साईट हे कुठे आढळतं, दगडी कोळसा कुठे आढळतो, किंवा डॅश खनिजाचा उपयोग काय आहे, किंवा तो किती पर्सेंटेज मध्ये आपल्या महाराष्ट्रात आढळतोय, किंवा देशामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती ही कोठे एकवटली आहे. तर त्याचं उत्तर आहे छोटा नागपूर पठार व दख्खनचे पठार. आता दख्खनच्याच पठाराचा एक भाग म्हणजे आपला महाराष्ट्र पठार होय. मग आपल्याकडे सर्वात जास्त खनिज संपत्ती विदर्भामध्ये आढळते. नागपूर प्रशासकीय विभाग आणि त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या जिल्ह्यांच्या मध्ये आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळते. सो बघूयात आपण खनिज संपत्तीवरती कसे प्रश्न विचारले. सो म्हणून विद्यार्थी मित्रो, हे असे एकूण विविध घटक अभ्यासताना आपण किंवा इतर विविध विषयांचे लेक्चर्स आपल्या पर्यंत टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या YouTube प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पाठवत आहोत. आपण नक्कीच ते बघत राहा, रेग्युलर त्याचा अभ्यास करा, ते व्हिडिओज बघा, लाईक करा व्हिडिओजला. त्याचबरोबर त्या ठिकाणी चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपल्याला इतर आगामी होणाऱ्या परीक्षांमध्ये नवीन नवीन जी माहिती ती आम्ही तुमच्यापर्यंत पाठवणार आहोत. ओके, नेक्स्ट बघूयात आपण पुढचा क्वेश्चन अभ्यासूयात. दगडी कोळसा सर्वाधिक जास्त महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ऑप्शन बघा, ए कोल्हापूर, बी चंद्रपूर, सी नांदेड दिलंय, डी दिलंय परभणी दिलंय. सो आपल्याला विचारलंय दगडी कोळसा. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो चंद्रपूर. आता चंद्रपूर हे कोळसासाठी फेमसच आहे, खानच आहे दगडी कोळसा. आता दगडी कोळसा हा आपल्याकडे सर्वात जास्त चंद्रपूर, नागपूर ह्या भागात सापडतो. तो चंद्रपूर हे तर आहे, तिथे बल्लार शहा, बल्लारपूर आपण बोलतो, जिथे 2340 मेगावॅटचा सर्वोच्च असा प्लांट्स आहेत आणि बऱ्यापैकी इथून त्या ठिकाणी कलेक्शन केलं जातं, म्हणजे दगडी कोळसा हा एक्सपोर्ट देखील केला जातो. मग चंद्रपूरमध्ये बऱ्यापैकी याचं स्थान आहे. सो उत्तर आहे याचं बी चंद्रपूर आपण लक्षात घ्याल. आता अँथ्रोसाइट असेल कोळशाचा एक प्रकार, अँथ्रोसाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ. पीठ हा ठिसूळ असतो, रेल्वेला इंधन म्हणून वापरला जातो. बाकी डांबर बनवण्यासाठी, मेन बनवण्यासाठी, ब्रिक्स विटा तयार करण्यासाठी अशा विविध ठिकाणी कोळशाचा वापर करतात. पण आज जगामध्ये सर्वात जास्त जर कोळसा वापरला जात असेल तर इलेक्ट्रिसिटी, वीज तयार करण्यासाठी. म्हणून आपल्याकडे थर्मल प्लांट्स आहेत, त्यामध्ये चंद्रपूरचा मोठा आहे, नागपूरमध्ये खापरखेड्याला आहे, कोराडीला आहे, पारस हे अकोल्याच्या ठिकाणी आहे, तर एकलहरे हे नाशिकमध्ये आहे, परळी हे बीडमध्ये आहे. असे विविध किंवा भुसावळ असेल, फेकरी जळगाव जिल्ह्यात, असे विविध औष्णिक विद्युत केंद्र आपल्या महाराष्ट्रात आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे बी चंद्रपूर. ठीक आहे, नेक्स्ट. मॅग्नीजचा महाराष्ट्र राज्यातील एकूण किती टक्के साठा आहे असा प्रश्न विचारलाय. मॅग्नीज हे 10%, बी 20%, सी 40%, डी दिलंय 60%. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो 40%. मॅग्नीज, मॅग्नीजचा साठा सर्वात जास्त कुठे आहे मग 40% हा तिकडे विदर्भात सापडतो आपल्याला. विदर्भामध्ये मग चंद्रपूर असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, बऱ्यापैकी विदर्भात जास्त आहे. आणि मॅग्नीजचा जो वापर आहे तर तो पोलाद निर्मित उच्च प्रतीचे पोलाद निर्मिती करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सो म्हणून 40%. आज ओडिशा नंतर मॅग्नीजचा आपल्या महाराष्ट्रात बराच साठा मोठा आहे. सो मॅग्नीज हे सर्वाधिक जास्त महाराष्ट्रात आहेत, कारण महाराष्ट्र हे खनिज संपत्तीसाठी जरी फारसं नसलं प्रसिद्ध, तर मॅग्नीज असेल, लोह खनिज असेल, बॉक्साईट असेल, क्रोमाइट असेल, दगडी कोळसा असेल, इत्यादी धातू व अधातू खनिजे आपल्याकडे विविध खडकाच्या बाबतीमध्ये विखुरलेली आहेत. पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता असा आपल्याला क्वेश्चन विचारला गेलाय. हायड्रो प्लांट जलविद्युत प्रकल्प. ऑप्शन ए खोपोली रायगड, बी पेंच नागपूर,
सी भंडारदरा अहिल्यानगर, डी दिलंय आपल्याला कोयना सातारा दिलंय. ठीक आहे, कोयना सातारा. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र डी कोयना सातारा. कोयना सातारा. ठीक आहे, पाटण हेळवाक जवळ हे ठिकाण आहे. आणि कोयना हा जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवर, कोणत्या नदीवर आहे? कोयना नदी, जी महाबळेश्वरला उगम पावते. समोर अंतर्गत बोगद्यातनं पाणी पोपळी पुढे नेऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती हायड्रो प्लांट जलविद्युत प्रक्रिया पार पाडली जाते. आणि म्हणून कोयना हा प्रकल्प ब्रॉड तर आहे आशिया महाराष्ट्र भारतातला फेमस असा, म्हणून कोयना जलविद्युत प्रकल्पाला आपण असंही म्हणतो महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी व भाग्य रेषा म्हणून कोयना या जलाशयास म्हटलं जातं. आणि कोयना ह्या जलाशयाचं जे टोपण नाव आहे शिवसागर किंवा शिवाजी सागर. आणि महाराजांचं जसं वास्तव्य सातारा जिल्हा आणि जसं की त्यानुसार आपल्याला काही इतर नावं देखील दिली गेली. सो त्यातलंच हे कोयना आपल्याला लक्षात घ्यायचं जलविद्युत प्रकल्प. म्हणून जलविद्युत प्रकल्पांची संख्या ही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये बऱ्यापैकी जास्त आहेत, कारण धरणं असतील आणि तिथे होणारा पाऊस असेल. पुढचा क्वेश्चन, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत असा प्रश्न आहे. ए नागपूर, बी अकोला, सी रायगड, डी दिलंय सांगली दिले. ही 4 ऑप्शन्स आहेत आपल्याला की खापरखेडा असेल. ओके, आता खापरखेडा जर विचारला गेला तर ह्या 4 पैकी विचारलं गेलं तर आपल्याला याचं जे उत्तर द्यायचं आहे ते नागपूरमध्ये. खापरखेडा व कोराडी हे दोन्ही प्रकल्प कुठे आहेत? नागपूरमध्ये. सो म्हणून औष्णिक विद्युत केंद्र देखील आहे. औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्र राज्यात. क्लिअर? इथपर्यंत आपण पोहोचलो. पुढचा क्वेश्चन आपण अभ्यासूयात. नेक्स्ट, बॉक्साईटचा साठा खालीलपैकी कोणत्या खडकात आढळतो किंवा आढळतात? बॉक्साईट ए रेगूर खडकात, बी जांबा खडकात, सी डोलोमाइट खडकात आणि डी दिलंय यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे जांबा खडक. आता जो बॉक्साईट आहे हा महाराष्ट्रात कमी आहे. अगदी आपल्याला जर इथे विचारलं गेलं तर तो मुळातच जांभ्या खडकामध्ये आढळतो, जांबा खडक. आणि सर्वात जास्त आपल्याकडे कोल्हापूर असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग वगैरे भाग असेल अशा भागात. सो कोल्हापूरचा हा चांगल्या क्वालिटीचा जांभ्या खडकातनं काढला जातो. आणि पुढे मग जसा की आपल्याला कर्नाटक बेळगावला तो पुढे प्रोसेसिंगसाठी पाठवतात. सो म्हणून जो की बॉक्सेट आहे, जे बॉक्सेट पासून आपण अल्युमिनियम हे सर्वात जास्त तयार केलं जातं. अल्युमिनियमचा वापर घरातली भांडी असेल, वाहनं असतील, विमान निर्मिती कारखाना असेल की जिथे बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी अल्युमिनियमचा वापर होतो. अल्युमिनियम खास करून बॉक्सेट पासून तयार केलं जातं. ठीक आहे, सो कोल्हापूर असेल याचं उत्तर आणि जांबा खडक हे देखील लक्षात. महाराष्ट्रातील सर्वात जास्त खनिज संपत्तीचं वितरण कोणत्या महसूल विभागात झालंय असा क्वेश्चन विचारलाय. महाराष्ट्रातली सर्वात जास्त खनिज संपत्तीचं वितरण कोणत्या महसूल विभागात झालंय? ए कोकण, बी नागपूर, सी मराठवाडा, डी दिलंय नाशिक विभाग. सो याचं योग्य उत्तर आहे बी नागपूर. सर्वात जास्त आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा नागपूरच्या विभागामध्ये 55% खनिज संपत्ती ही आढळते, सर्वात जास्त. मग नागपूरमधले जे काही वेगवेगळे तालुके असतील, वेगवेगळे तिथले जिल्हे असतील, सो ह्या प्रत्येक जिल्ह्यांच्या मध्ये आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे येतात? 6 येतात. मग जसं नागपूर असेल, वर्धा असेल, त्याचबरोबर चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, असे 6 जिल्हे येतात प्रशासकीय विभागात की जिथे सर्वात जास्त खनिज हे आढळते. पुढे जाऊयात. रेड्डी बंदरातून सिंधुदुर्ग ते रेड्डी बंदर सिंधुदुर्ग मध्ये कोणत्या देशात लोह खनिजाची निर्यात होते असा क्वेश्चन आहे. ए दिलंय अमेरिका, बी रशिया, सी जपान आणि डी दिलंय आपल्याला ऑस्ट्रेलिया. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सी जपान. कुठून? जपान. आता रेड्डी बंदरातून सिंधुदुर्ग इथून थेट त्या ठिकाणी जपानला काय केलं जातं? एक्सपोर्ट केलं जातं रेड्डी बंदरात लोह खनिज. आता या लोह खनिजाचा जो वापर आहे तर खास करून उच्च प्रतीचे पोलाद तयार
करणे. उच्च प्रतीचं पोलाद तयार करण्यासाठी लोह खनिजाचा वापर होतो. लोह खनिजाचे देखील 4 प्रकार त्या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला. मॅग्नेटाइट असेल, त्यानंतर आपल्याला लिमोनाइट असेल, सिडेराइट असेल, हेमेटाइट असेल, असे 4 त्याचे देखील प्रकार बघायला मिळतात. ठीक आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे सी, जपानला बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतो. नेक्स्ट, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून कशासाठी केला जातो, असा क्वेश्चन आहे. हे किमती खड्यांवर प्रक्रिया करणे, बी रसायन उद्योगात, सी उच्च प्रतीचं पोलाद निर्मिती, डी दिलंय अल्युमिनियम निर्मितीसाठी. सो याचं उत्तर आहे अल्युमिनियम निर्मितीसाठी. अल्युमिनियमची निर्मिती. आता याचा वापर बघा, घरातील भांडी, रेल्वे डबे आणि त्यामध्ये वापर, विमान असेल, मोटार असेल, फोर व्हीलर वगैरे त्याच्यात वापर होतो, आणि खास करून वीज वाहून नेण्यासाठी इलेक्ट्रिक याच्यात उपकरण. सो म्हणून त्या ठिकाणी विजेचं सुवाहक देखील आपण म्हणतो. आणि अल्युमिनियम हे न गंजणारं आहे, त्याच्यामुळे अल्युमिनियम सर्वाधिक जास्त जे मिळवलं जातं ते त्या ठिकाणी बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून कशासाठी केला जातो, अल्युमिनियम निर्मितीसाठी. सो हे उत्तर आहे. सो बघा विद्यार्थी मित्र, आपल्याला खनिज असतील, हवामान असेल, ज्याच्यावरती आपण आजच्या लेक्चर्समध्ये आपण विविध प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासलीत, त्याचं विश्लेषण देखील आपण केलं. म्हणून आपण देखील असेच विविध घटक, विविध प्रश्न आपण देखील अभ्यासत राहा. आणि टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला विविध विषयांचे अशी जे काही अतिसंभाव्य प्रश्न असतील किंवा इतर जो महत्त्वाच्या ज्या घडामोडी असतील ते आपल्यापर्यंत आम्ही पाठवत असतो. तर विद्यार्थी मित्र, आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा ही युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर टेलिग्रामला व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन जे काही व्हिडिओज आहेत लेक्चरचे ते आपल्यापर्यंत मिळतील. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थांबूयात आपण. थँक्यू.